आता मराठा आरक्षणासाठी असलेली सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात। मराठा आरक्षणासाठी आता ही सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 27 डिसेंबरला राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यामध्ये बैठक होतीये। मराठा समाजामधील राजकीय टक्केवारीचा सर्वे केला जाणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल सुद्धा सादर होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, अपडेट्स। तृप्ती, जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक ही पुण्यामध्ये 27 डिसेंबरला होतीये आणि जी नागपूर अधिवेशनाच्या संदर्भातली बैठक याआधी झालेली होती त्यामध्ये जवळपास 60 प्रश्न जे आहेत ते तयार करण्यात आलेले होते आणि त्या प्रश्नावली जी आहे ती सुद्धा आता आपल्याला समजलेली आहे। त्यानुसार मराठा समाजातील जे राजकीय टक्केवारी आहे तिचं सुद्धा सर्वेक्षण होणार आहे। खरं तर हे सगळं काम पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला देण्यात आलेलं आहे आणि त्या सॉफ्टवेअर मधून मराठा समाजाचे जे विविध मुद्दे आहेत त्याचे विकसित करण्याचं काम केलं जाणार आहे। जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून हा जो अहवाल आहे तो राज्य सरकारला सुपूर्द केला जाणार आहे आणि त्यामुळे त्या घडामोडींना देखील वेग आलेला आहे। मराठा समाजाचे जे राजकीय आरक्षण आहे त्याच्या टक्क्याचं सुद्धा सर्वेक्षण आता यामध्ये होणार आहे आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही बाब आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची जी बैठक आता पुन्हा 27 तारखेला होतीये, यामध्ये जे नवीन अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित अमोल, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।